हे तर वापस घेऊन चाललं. प्रभू म्हणाल जाऊ दे, तुला का नाही वाद घालायची सवय लक्ष्मणा. अरे तुला काही कळतं का नियम काय? बिगर तिकीट कंडक्टर सोबत भांडत नसतं, उलट बाकड्या खाली मान घालतं. आपण फुकट बसलो याच्या नावेत, बिगर तिकीट आहे तिकडे उतरो. नाही इकडे इकडे 4 चक्कर झाले. अरे इधर उधर उधर का इधर 4 चक्कर लगा रहा, आपको क्या लगता है घूमने आए? घूमने ना आए जी प्रभु, बनवास आए. लेकिन मेरा भी सवाल है, क्या कई माँ ने टाइम टेबल दिया क्या? मतलब 6 तारीख को इटोली, 7 को परभणी, 8 को येलदरिया, ऐसा नहीं. कहीं रुकना है ना 14 साल. हाँ तो 2-4 घंटे नैया में बैठे तो क्या बिगड़ता, फुकट तो बैठना है, चला रहा हूँ मैं. तसं नाही रे बाबा, आम्ही राजाचे पोरं. आतापर्यंत घोड्यावर बसलो, रथात बसलो, नावेत बसण्याची पहिली वेळ आहे. भीती वाटते, भीती वाटते तर माझा हात धरा. अरे भीती मला वाटते, हात तुझा धरू. हा प्रभू, का? तुम्ही देव, मी जीव. जीव की आदत है भगवान का हाथ पकड़ना छोड़ना, पकड़ना छोड़ना. लेकिन भगवान जिसका पकड़ता कभी छोड़ता नहीं. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना. 9 तारीख तक लोग राम कथा सुनेंगे, समझ लेना हाथ पकड़ लिया. 10 को पिक्चर देखने जाएंगे, छोड़ दिया. छोड़ना पकड़ना जीव की आदत है, लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो आप मेरा हात पकडो. देवानं जीवाचा हात पकडला जाधव साहेब, पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. पलीकडचा काठ आल्यावर रामचंद्र, सीता, लक्ष्मणजी, गुहकजी उतरले. प्रभूनं सीतामाईकडे बघितलं आणि सीतामाईनं मनोगत ओळखलं. हे पती पत्नीचं नातं, पतीनं बघावं आणि पत्नीनं ओळखावं. नुसतं बघितल्याबरोबर नाही तर एकदा पति म्हणाला पत्नीला, आजकल चोर लोग बहुत आते हैं तो हम ऐसा करेंगे नहीं, कुत्ता पालेंगे. पत्नी कहते कुत्ता काय को पालते, आप तो है ना. हे काय मनोगत झालं. नुसतं बघितल्याबरोबर आपल्या बोटातली मुद्रिका सीतामाईनं प्रभूजवळ दिली आणि प्रभू ती मुद्रिका नावाड्याला देतात. तो नावाडी रडू लागला, भगवान आप मेरी मजाक कर रहे. मैंने आपको वचन दिया था उस पार ले जाने के बाद कुछ नहीं लूँगा, लेकिन मेरे कपड़े फटे हैं ना, करके अंगूठी दिखाकर मजाक कर रहे. सुनो मालिक, मेरे कपड़े फटे हैं, संस्कार फटे नहीं. फिरती बार जब तुम आवा, सो प्रसादमय सिरीधरी लेवा. आणि ज्यांचा धंदा सारखा असतो ना देवा, ते एकमेकापासून पैसे घेत नाही. लक्ष्मणजी मध्येच बोलले, धंदा सारखा कसा रे? आम्ही राजाचे पोरं, तू नावाडी. तुम्ही बोल ना का, तुमचं माझं जमत नाही 2 वाजल्यापासून. प्रभू म्हणाले, भाऊ माझ्यासोबत बोल, धंदा सारखा कसा सांग. धंदा सारखाच आहे प्रभू, फरक एवढाच आहे, तुमचा बिझनेस मोठा आहे, माझी टपरीन, तुमचं होलसेल. म्हणजे कळलं नाही मला. अहो तारण्याचा म्हणतोय मी, माझाही धंदा तारण्याचा, तुमचाही धंदा तारण्याचा, फक्त बिझनेस छोटा मोठा. कारण मी नदीहून तारतो मालक, तुम्ही भवसागरातून तारता. व्यवसाय एकच आहे. ज्याचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही. हे हेअर कटिंग सलूनवालं त्या सलूनमध्ये जाऊन दाढी करतं, एक दिवस ते इथे येऊन करतं. हमरी तुमरी कची उतराई, नापित नापित की बनवाई. नाही सेना नाही लेत, धोबी सेना धोबी लेत, जाति को न बिगाड़ियो प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो, मैं आऊँगा तोरे घाट, तो भवसागर पार उतारियो. फिरती बार जब तुम आवा, सो प्रसाद मैं सिरदरी लेवा. अच्छा चलता हो. रडू लागला नावाडी प्रभू. सीता, लक्ष्मणजी, गुहक, गंगा मातेचं पूजन सीतामाईनं केलं. गंगा माता प्रसन्न होऊन आशीर्वाद त्याला म्हणाली, तू देवर आणि पतीसह सकुशल अयोध्येला वापस येशील. आणि मग प्रभू, सीता, लक्ष्मण, गुहकजी प्रयाग क्षेत्रात भारद्वाजजीच्या आश्रमात भारद्वाजजीनं पूजा केली, बसायला दिलं, खायला कंदमूल फळं दिली आणि एक विनंती केली, मालिक अब 5 बजने को 10-12 मिनट कम है. इतने घने जंगल में इतने अंधेरी रात कहीं मत जाना. आज की रात मेरे आश्रम में विश्राम करो और खा पी के कल दोपहर 2 बजे निकलो. तो आज की कथा भारद्वाज जी के आश्रम में विश्राम कर रही. निवेदक निवेदन देंगे, बाद में आरती उतारी जाएगी और आरती उतारने के बाद पार्वती पते हर हर महादेव शब्द सुनाई देगा. तब सभी श्रोतागण अपनी अपनी जगह छोड़ के घर जा सकते. तब तक बैठे रहो. निवेदक. दादूर धुनी चहू दिशा सोहाई, वेद पढ़ही जनो बटू समुदायी. नव पल्लव भर बिटप अनेका,
साधक मन जस मिले विवेका। आचार्य गोस्वामी तुलसीदास जी कहते हैं कि जिस प्रकार वर्षा काल में सभी मेंढक अपनी ध्वनि सुनाई देते हैं और वृक्षों को नए नए कोंपले आते हैं, वातावरण में एक प्रकार से प्रफुल्लता और प्रसन्नता छा जाती है, और ऐसे ही प्रसन्नता गत 3 दिनों से आपकी वाणी से यहाँ सारी श्रोताओं पर बरस रही है। वही प्रसन्नता, वही मंगलता, वही दिव्यता, वही आनंदता। रामायणाचार्य ढोक महाराज, हम तो ये कहने के काबिल कहाँ, जियो हजारों साल। और इसी सभी भक्तगण की ओर से, इस पावन भूमि की ओर से आपको लाख लाख बधाई।